आणि नितीन सावंत यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात स्टेजवरून जाहीर माफी मागावी लागली। त्यांनी कार्यक्रमासाठी बोलावलेल्या सोपान कनेरकर या वक्त्याच्या बोलण्यामुळे। नितीन सावंत यांनी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गुणगौरव सोहळा रॉयल गार्डन या ठिकाणी आयोजित केला होता। कार्यक्रमासाठी तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवत पत्रकार सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशातच व्याख्यानासाठी आलेले सोपान कनेरकर यांनी पत्रकारांना उद्देशून मोबाईल काढून टाका, शूटिंग करू नका असं सुनावलं। त्यामुळे कार्यक्रमात मोठी चर्चा सुरू झाली। ए दादा बंद कर बरं, ते बंद केलं, हा मोबाईल बंद कर, हे बंद कर, हे मधातलं हे ह्या मोबाईल बंद कर, काढून घ्या मोबाईल, काढ्या मोबाईल, हा मोबाईल काढा, काढा, कोणाचा आहे? अनेक लोक वेळेअभावी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत। त्यामुळे कार्यक्रमाची माहिती तालुक्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवत आणि व्याख्याते कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना संबोधित करत असताना त्यांचं भाषण रेकॉर्ड करणं त्यात चुकीचं काय असा प्रश्न चर्चेतून गाजला। आयोजकांच्या चूक लक्षात आल्यानंतर नितीन सावंत यांनी सर्वांची माफी मागितली। पण त्यांना माहीत नव्हतं की पत्रकार बाजूला बसलेत। ज्या पत्रकारांमुळे असं वाटलं की त्यांना काहीतरी बोलल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर आयोजक म्हणून आम्ही सर्वच आपली दिलगिरी व्यक्त करतो। नितीन सावंत हे राजकारण असो की कार्यक्रम नेहमी चर्चेत असतात, पण ह्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये माफीनामा मागण्याची वेळ नेमकी त्यांच्याच माथी येऊन पडते। खेळ मांडियेला कार्यक्रमात सुद्धा प्रचंड गर्दीत महिला भगिनींचे हाल झाले आणि त्यांना साड्या फेकून वाटण्यात आल्या। त्यात अपमान झाला म्हणून तेव्हाही कार्यक्रम संपल्यावर संवाद साधत नितीन सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली। बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक झाली, बऱ्याच ठिकाणी बसायला जागा झाली नाही, ग्राउंडच्या आतमध्ये पण काही लोकांना यायला जमलं नाही। त्या सर्वांची त्या ठिकाणी मनापासून दिलगिरी माता भगिनीची दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता पुन्हा नितीन सावंत यांच्या पदरात माफीनामा येऊन पडलाय। कार्यक्रमाचं भव्य आयोजन असलं तरी हे नियोजन चुकतं कुठे याचं आत्मचिंतन नितीन सावंत यांनी करणं गरजेचं आहे। प्रत्येक कार्यक्रमात माफीनामा मागण्याची वेळ नितीन सावंत यांच्यावर आली तर आपल्या नेत्यात नक्की नेतृत्व गुण आहेत का असा प्रश्न जनतेला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा पडेल। म्हणूनच नितीन सावंत यांनी सावधगिरीने कार्यक्रम हाताळून स्वतः प्रत्येक ठिकाणी लक्ष देणं आणि इतरांच्या चुकांमुळे स्वतःला माफी मागायला लागणं या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। माझ्या बोलण्यातून आदरणीय सर्व पत्रकार बांधवांच्या जर भावना दुखल्या असेल मी सर्वांची माफी मागतो, कारण की मी तुमच्यामुळे मोठा आहे, तुमच्यामुळेच वाढला आहे। प्रत्येक गावात मी आज इथून गेल्यावर इथे जेव्हा बातम्या लागेल तेव्हा त्या गावात माणूस मोठा होईल, विदर्भातून येऊन आम्ही काही मोठे तीर मारत नसतो। आपल्या सर्वांनी मी जाहीर माफी मागतो, आपल्या सर्वांनी समजून घ्यावं। धन्यवाद। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।